मी ज्ञानदा कदम। बुलेटिनची सुरुवात आपण करतोय एकनाथ खडसे यांच्या जावया संदर्भातल्या बातमीनं। पुणे ड्रग्ज रॅकेट प्रकरणी अटकेत असलेले प्रांजल खेवलकर यांच्या बाबतीत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खळबळजनक आणि गंभीर आरोप केले। पोलिसांच्या तपासातील माहितीचा हवाला देत चाकणकरांनी हे आरोप लावले। खेवलकरांच्या मोबाईलमध्ये महिलांचे आक्षेपार्ह अवस्थेतले एकूण 1497 फोटोज आणि 252 अश्लील व्हिडिओज असल्याचं रुपाली चाकणकरांनी म्हटलंय। आणि याच व्हिडिओंचा वापर मुलींना ब्लॅकमेल करण्यासाठी केला गेला असाही आरोप चाकणकरांचा आहे। मुलींवरती लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं असून मानवी तस्करीची शक्यता सुद्धा या संपूर्ण प्रकरणात रुपाली चाकणकरांनी व्यक्त केली आहे। या मोबाईलमधील हिडन फोल्डरमध्ये महिलांसोबत असलेले चॅटचे स्क्रीनशॉट, पार्टीचे फोटो, व्हिडिओ तसेच महिलांचे नग्न व अर्धनग्न फोटो व काही अशोभनीय कृत्यांचे व्हिडिओ हाती लागले। या मोबाईलमध्ये जे व्हॉट्सॲप चॅट करण्यात आले त्यामध्ये एकूण 7 मुली आढळून आल्या। या मुलींची नावं 7ही मुलींची नावं आरुष या नावाने सेव्ह केलेली होती। म्हणजेच आरुष या नावाची व्यक्ती या मुलींचं ह्यूमन ट्रॅफिकिंग करत होते आणि या व्हॉट्सॲप चॅटवरून आरुष याने या मुलींना पार्टी करता लोणावळा आणि पुणे येथे बोलवल्याचं लक्षात आलं। प्रांजल खेवलकर यांच्या चॅटचे अवलोकन केले असता यामध्ये महिलांसोबत आपत्तिजनक चॅटिंग असून मुलींसोबत सिनेमामध्ये शूटिंग करण्याच्या निमित्ताने संपर्क साधलेला आहे। या मुलींना पिक्चरमध्ये काम देतो, सिनेमामध्ये काम देतो, शूटिंग करायची संधी देतो असं सांगून बोलवल्याचं, तसंच त्यांचा वापर करून घेतल्यानंतर खर्चाचे सुद्धा पैसे दिले नसल्याचे आणि त्यामुळे या मुलींनी वारंवार पैशाची मागणी केलेली यामध्ये दिसून येते। खरं तर या मोबाईलमध्ये जो हिडन फोल्डर होता यामध्ये 252 व्हिडिओ आहेत आणि 1497 फोटो असे एकूण 1749 फोटो आणि व्हिडिओ आहेत। तर हे व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये मुलींचे नग्न फोटो तसेच हे फोटो अतिशय आक्षेपार्ह पद्धतीचे व्हिडिओ आहेत। त्यामध्ये 234 फोटो जे आहेत आणि 19 व्हिडिओ हे अत्यंत अश्लील स्वरूपाचे आहेत। मुलींना विवस्त्र करून त्याच्यामध्ये त्यांना नशा देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांचे काही व्हिडिओ काढण्यात आलेले आहेत आणि या व्हिडिओचा वापर या मुलींना परत ब्लॅकमेलिंग करण्यासाठी करण्यात आलेला आहे। इतकंच काय, अगदी घरातल्या साफसफाई करणाऱ्या मोलकरणीचे सुद्धा अतिशय वाईट अवस्थेमधले फोटो याच्यामध्ये आहेत। खेवलकर याने आरुष नावाचा मुली सप्लाय करणारा माणूस ठेवला होता। मग या मुलींना सिनेमात काम देण्याचं किंवा इतर प्रलोभन दाखवून अशा पद्धतीने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आलेले होते। सगळ्या प्रकरणामध्ये केवळ राज्यच नाही तर परराज्यातूनही महिलांना बोलावून आणि महिलांचा परराज्यात व्यापार करून लैंगिक शोषण झाल्याचा गंभीर आरोप चाकणकरांनी केलाय। त्यासोबत महिला अनैतिक शोषण आणि खराडी रेव पार्टी प्रकरणी SIT स्थापन करण्याची मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी पोलीस महासंचालकांकडे केली आहे। याविषयी त्यांनी पत्रव्यवहार केल्याची माहिती सुद्धा दिली। तर मानवी तस्करी मोठ्या प्रमाणात यामध्ये झाली आहे। केवळ मुंबई, नागपूर, पुणे, ठाणेच नाही तर परराज्यातून मुलींना बोलून किंवा या मुलींचा परराज्यामध्ये व्यापार करून मोठ्या प्रमाणात त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे। म्हणून राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही पोलीस महानिरीक्षक, पोलीस महासंचालक यांना महिलांच्या अनैतिक शोषण व मानवी तस्करीच्या पुणे खराडी येथील रेव पार्टी प्रकरणाबाबत SIT स्थापन करण्याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे। दरम्यान सगळ्या आरोपांसंदर्भात रुपाली चाकणकरांवरतीच एकनाथ खडसेंनी टीका केलेली आहे। पोलिसांनी हे पुरावे द्यावेत असं आव्हान त्यांनी पोलिसांना दिलंय।